माधू, अरे एक इकडे. काय रे रंगा? अरे पावसा पाण्याचं घरात बसायचं सोडून इथं काय करताय? अरे घरात बसून काय करणार म्हणून इथं बसलो आहे. श्रावण सुरू झाला आहे, घरात ग्रंथ लावावा. काय ए बाबा, असली काम आपल्याला नाही जमत. हे देवदेवाची बा आहे ना करायला, ते करतो की. काय बोलतो, काय वागतो, म्हण बा करीन. अरे त्यो तात्या आहे वय? हा होय होय. अरे तात्या, तात्या राव या. अरे आलो आलो. अरे काय माधू, मला तात्या राव म्हणू नका गड्या, लय लाजल्यावानी होत. लाजतोय गडी. अरे तू आता सुधारला आहे ना व, मग तुला मान द्याय ना ग का? काय रे? वय वय, द्यायलाच पाहिजे की तात्या राव. अरे रंगा, पर आज पुत्तूर मला कुणीच तात्या राव असं म्हणलेलं नाही रे. तू जर असाच नेटानं काम करीत राहिला ना, तर एक दिस पंचाच्या मोर मोठा वाडा बांधशील. वय जमीन जुमला घेशील. वय मग तुझं लगीन होईल, 2-4 पोरं होतील, 2 तुझ्या कांद्यावर खेळतील, 2 बायकोच्या कांद्यावर खेळतील. आणि मग असाच तू कामाला जाताना शेतावर बायको म्हणल, हो तात्याराव तुम्ही व्हा मोर, मी आलेच भाकर घेऊन. अरे माधू, तुला काय समजत होतो? अरे तू माझा खरंच चांगला मैतूर आहे बघ. अरे म्हणून तर मी ठरवलं आहे, आता फक्त कामच करायचं. हा, पण एक गोळा आहे बघ, काम करणार काय गाड्या? तेच ना, नेमकं मी ठरवलं काम करायचं आणि बाळू गेला गाव सोडून. ए तात्या, अरे बाळूचा काय संबंध याच्यात? काय बोलतो? अरे बाबा, आता बाळू काम करत आहे ना व, मग मी बी गंगूताईच्या गावालाच गेलो. काय सांगतो? म्हणजे बाळप्पा तुला भेटला वय? होय. अरे लय सुधारला ते आता. आता फक्त कामच करतो, कोणाशी तंटा नाही काय नाही. पण त्याला म्हणलं, बाळू तू आता मला तुझ्या संग ठेवून घे, तू काही बी काम सांग ते मी करीन. बाळप्पा काय म्हणला? ठेवील म्हणला? ठेवतो? अरे लय खुश झाला ते म्हणला, अरे तात्या मला बी तू माझ्या संगत पाहिजे होता, उद्यापासूनच ये म्हणला. होय का? मग ए तात्या, तिकडे जाऊन कामच कर, नाही तर काम वाढून ठेवशील. नाही बाबा, जेव्हापासून मी पंचायत सोडला आहे ना, तेव्हापासून मी फक्त कामच करतो. चला जातो मी, मला काम आहे. आणि ऐक, बाळप्पाला सांग विचारलं म्हणून. वय 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 सांगतो. आणि तुम्ही मला काय म्हणले? तात्याराव. हा हा, तात्याराव. तात्याराव. ही तरी बिघडलंय. तो बाळू गावातून गेला असला तरी तिथून त्याचं गावावर लक्ष आहे. म्हणजे तो बी काळी जादू करतो आहे होय? नाही, तो गावाला वाचवतोय. गावाला वाचवतोय? कोणापासून? अरे मूर्खा, आपल्यापासून वाचवतोय. कशावर ना? म्हणजे काय करतो आहे तो? काहीच खबरबात मिळत नाहीये. त्या बाळूचं काय चाललंय, त्या पंचाचं काय चाललंय, त्या देवप्पाचं काय चाललंय, काही कळत नाहीये. देवाप्पा तर म्हणत असताना मग देवाप्पा पंढरपूरला गेला असताल. बरं, बाकीच्यांचं खरंच काही सांगता येत नाही. आणि कोणी येत बी नाही इथं. मंगळू, एक काम कर, गावात जा आणि माहिती काढ, नेमकं चाललंय तरी काय. तर मला काही होणार तर नाही ना व? ए, काय होणार तुला? हा, का तुझाही माझ्यावर विश्वास राहिलेला नाहीये? तसं नाही हो, पण म्हणजे समजत कसं विचित्र होता म्हणून म्हणलं. काय विचित्र घडत नाही, जागा. होय. बाळूच्या घरी जाऊ का? नको, घरी जाऊ नको, अडचण होऊ शकते. अडचण म्हणजे काय होईल? त्या बाळूवर विश्वास नाही मला. त्यांनी काही जादू केली म्हणजे त्याच्या घरी गेलो तर मरल, नाहीतर असं काहीतरी होईल. सांगता येत नाही. सांगता कसं येत नाही? अहो तुम्हाला तर समजत आहे ना. पण त्या बाळूचं काही समजत नाही.
त्या देवी बरोबर लग्न झालंय त्याचं. त्याची ताकद अजूनच वाढलीये. पण कशाला त्याच्या नादाला लागायचं? हा नका द्या सोडून, जाऊ द्या. मंगळू, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला काय होणार नाही. काळजी करू नको. तो बाळू तुझा काहीच वाकडं करू शकत नाही. जा. हाय मयप्पा, भीमा, येऊ का? आता आलाच काहीच तर बस. अरे मयप्पा, शेतावर नाही जायचं का तुला? हे काय जायचंय बाबा, न जाऊन कसं झालं? काम गाळला तर चूल पेटती. तुझ्यासारखं नाही ना. माझ्यासारखं म्हणजे? अरे मला काय भाकर लागत नाही काय खायला? मी काय वाऱ्यावर जगतो काय? असं नाही बाबा, तुला आहे की पंच, तुझी काळजी काय? नाव काढ नको त्या पंचाचं. अरे काय झालं? वाजलं काय तुमच्यात? तू नव्हता का त्या दिवशी? त्याचा कडाकडा भांडलो मी पंचाला. बाळूच्या बाजूने बोललो त्याला मी. एवढं तोंड झालं. अरे ते पाहिलं र, पण म्हणलं काहीतरी असेल तुमच्यात ठरवलेलं. हा, ते एकाने बोलायचं, दुसऱ्याने गोंजारायचं असं. हा, अरे काय भीमा, एवढं वाईट समजतो तू मला? अरे एवढा र आतल्या गाठीचं नाही म्या. बरं बरं, ठाव आहे आम्हाला कसं आहेस ते. बस बस सुंदरा, त्याला बी दे. नाही नाही नाही, मला अजिबात येळ नाही. म्हणजे दूध पिऊन लगेच निघणार आहे म्या. अरे एवढी कसली घाई लागली तुला? अरे घाईवरच आहे मी आता. तुम्हाला काय बोलायचं असेल ना, आत्ताच बोलून घ्या बरं. अरे बस की, एवढं कुठं रान पालतं घालायला जायचं तुला? रान पालत घालायलाच जायचं आहे. म्हणजे आणि दूध पितो मग सांग. ते कसं आहे, बाळू वाट बघतो आहे माझी. हळू कशा पायी वाट बघतोय तुझी? अरे त्या अंगाला गेलो होतो म्या, तेव्हा तिथं बाळू भेटला मला. मग काय म्हणला? बरं आहे ना व? बाळू आहे तो, कुठं बी जातो मजेत असतो. पुढं काय झालं ते सांग की. अरे हा हा हा, तिथं पेंड्या चरायला आलता बाळू. मला भेटला, लय खुश झाला. त्याला म्हटलं या गावात आपली लय वट आहे, आपल्या लय ओळखी आहे. काही बी त्रास झाला ना तर आपल्याला सांगायचं, नाही तर म्हणजे आपलं नाव जरी सांगितलं तरी काम होतंय बघ. घरची आठवण काढीत होता का? लय काळजी करतो, लय आठवण काढतो. त्याला म्हणलं कशा पायी आठवण काढतो एवढी? आम्ही समजे आहे ना व, काय काळजी नको करू. अरे पर तू कशा पायी चाललायस तिकडं आता? अरे बाळू म्हणला ये सांगतीला, तू असलं का कसं बरं वाटतं म्हणला देव. मग काय मी बी त्याला म्हणलं, अरे बाळू तू काय परका आहेस का? येतो म्हणलं मी बी. ते तू बी मेंढर सरायला जाणार होय? मग त्याला काय होतं? अरे ती पेटी नुसती गळ्यात घालून हिंडतो. हे काम धडा जमला नाही तुला, हे कवा करायचं? अरे महेप्पा, पंच संघ व्हायला झाल्यापासून मी मनावरच घेतलंय. आता एकदा ठरवलं ते ठरवलंच. बाळू वाट पाहत असं. अरे वय बाबा, बाळू संग काम करतो आहे ना व, जाऊ द्या की. तेवढीच बाळूला बी मदत होईल.
काम धड केलं तर ठीक आहे, नाही तिथं गोळ घालून ठेवते. असं आहे बा तुमचं. अरे आता तर कुठं कामाला सुरुवात केली मी. तात्या तुझा आणि थांब, ही घेऊन जा. लाडू हाय, मला लई आवड. हा ते बांधतो द्या. देख आणि आणि बायाला ते संपवणं करत त्या. वय वय वय. ते चुलीवर काय ठेवलं बघा, करपून चल. जाईल. आणि बाळूला सांग खायला आठवण काढते. बाळप्पा, ए बाळप्पा. माधू काका कसा आहेस? काय बी विचारू नका बघ, आधी तुला डोळं भरून बघू दे. अरे तू नाही तर गावात करमना झालंय बघ. म्हणलं बाळप्पा जिथं कुठं असेल त्याला हुडीकणार आणि भेट. बरं केलंस, मला बी लय आठवण येत होती समद्यांची. गंगूताई आणि सत्यवा बरी आहे ना व? बरे आहेत, त्यांची काय काळजी नाही. अरे तू ज्याच्या संघ आहे त्याला कसली आली आहे काळजी? तू ज्याच्या संघ नाही त्याला समजी काळजी आहे. ठाव आहे मला, आईन बाबी लय आठवण काढत असतात माझी. वैर तू जवळ नाही तर त्यांच्या जगण्याला आणि त्या घराला शोभाच नाही. हार पर हे समजा त्यांच्या पायत चालू आहे ना व. ते बी समज खरं आहे मला. पण तुझं काम कसं चालू आहे? तात्या म्हणत होता का बाळापा मेंढरासनी घेऊन चरायला जातो आहे. वैर हा तू काका, इथं त्यांच्या खाण्याची लयच आबळ होते अब. काय सांगतो बाबा, समधी का तेच आहे. अरे अकोळ मध्ये बी तीच जाय ना हाय. काय करावा कळना झाले. म्हणूनच मी काहीतरी ठरवलं आहे. काय रे? अरे इजापूरला चित्रबांची लय खादट आहे. हा समद्या मेंढ्या घेऊन तिकडच जावं म्हणतोय मी. एवढ्या लांब? त्याला काय होतंय तो? हा मेंढर बी चांगली जोगत्याल. अरे ते समज खरं हाय. अरे पण केवढ्या लांबचा पल्ला आहे त्यो? मी असताना अरे तू संघ असल्यावर किती बी लांबचा पल्ला असू दे, द्याव नाही. येतोयस ना व? हा म्या? अरे पर आता पर नाही तर नाही, यायचंच आहे तुला. वय अरे माझं काय हाय बाबा, तू जिकं बोट दाखवशील तीच माझी पूर्व दिशा. तात्या, ए, तात्या, अरे कुठं आहेस? काय चाललं आहे? कुठं काय आहे ना बाबा? आहे बरं, काय येत नाहीस, भेटत नाहीस, बोलत नाहीस. काय करायचं तुमच्याकडे येऊन? काय काम होत नाही, काही नाही, उगाच यायचं का? म्हणजे म्हणजे काय म्हणजे? तुमच्याकडे यायचं, तुम्हाला गाया वाया करायच्या. काय म्हणू, काय जेव्हा ए काय वैरी, काम तर काही होत नाही तुमच्या, उगाच यायचं. अरे तू काय बोलतो आहे? समजत आहे ना तुला? समजत आहे आणि चांगलंच समजत आहे. आणि हे जर काळ बहिरीला कळलं तर काय होईल कळतं का? काय होणार रे? काय होणार रे? आज पोतूर त्याला एवढं काय काय सांगितलं कराय, केलं त्यांनी नुसतं स्टीम टीम टॉम टॉम विची विची. काय केलं नाही? अरे म्हणजे बाळू गावातून गेला ठाव नाही वाटतं तुला? मला ठाव आहे ना त्याचं. काय कोणामुळे गेला आहे? कोणामुळे काय? मायप्पामुळे गेला. आणि कोणामुळे गेला? मायप्पामुळे गेला. अरे मायप्पामुळे जाईन तो बाळू कसला? काळ बहिरीने इकडं लिंबू कापला आणि तो बाळू गेला तिकडं. अरे काय सांगतो काय आहे मंगळू? अरे मायप्पानाच्या बाळूला आजवर किती वेळ गावाचं बाहेर काढलं, गेला का तो? आताच बरा गेला.
अरे नाही र, पर बाळून जावई बापूसनी सबूत दिलं होता ना व, म्हणून तर तो गेला. आणि त्या काळ भैरीचं मनशीन तर इतके दिवस झाले ते येऊन, त्याच्यानं काही झालं का ना? आता बरं होणार आहे. अरे बाबा, मोठं काम म्हणलं की त्याला येळ लागतच असतो. आता गेला ना. हा. अरे उगा आई त्या पिठावर रे घोट्या मारायचे धंदे आहे ते. तो त्याचं गेला उगा आपल्या नावावर खपवायचं. ए म्हणजे हे समजा खोटं आहे वय? अरे खोटच आहे. अरे मी बी तर इतके वर्ष हेच करीत होता ना व. काही कुठं झालं माझ्यामुळे झालं, काही झालं माझ्यामुळे झालं. हे काय मला नवीन नाहीये. काळ भैरी बी तसलाच आहे असं दिसतंय. अरे तात्या, त्या काळ भैरीने तिकडं लिंबू कापलं तर तुझं हित काय होईल ठाव आहे का तुला? नग नग उगा भ्याव जाऊ नको. काळ भैरीमुळे गेला ना तर त्याच्यामुळे गेला बा. मला काय करायचं जाऊ दे. मग मला माझं काम करायचं आहे आता. काम? मग कसलं काम? अरे मी आता ठरविलं आहे का. नग बाबा नग. उगाच तुम्हाला सांगितलं ना तिकडं लिंबू बिंबू कापते, इकडं माझ्या कामात खोड येईन. कसं आहे? असं आहे वय. येणं आहे काय? सत्य, अगं काय झालं? जरा तरी हसू ठेव की. तुला नाही समजायचं. आता न समजाय काय झालं? बाळूमामाची काळजी करतेस ना ग? न ग काळजी करूस. आता बाळूमामा लागले की कामाला. हे खरं आहे, पर आता पर काय? तुझ्यासाठी घर सोडून इथं आलं ना ग? माझ्यासाठी कुठं? आजनं भांडून भांडून सुधरत्याला म्हणून पाठवलं आहे. कारण काय बी असू देत, पण आलं ना. तुझं समजा खरं आहे बघ. खरं त्यांचं काय मला कळतच नाही बघ. एका घडीला एक वागतात तर दुसऱ्या घडीला दुसरंच काहीतरी वागतं. त्यांच्या मनात काय चाललेलं असतं ना, मला काय बी ओळखता येत नाही बघ. सत्य, त्यांचं मन ओळखायचा कधी प्रयत्न केला का तू? जाऊ दे, तुला नाही कळायचं बघ. त्यांचं हे असं लहरी वागणं लहानपणापासून बघते हाय. त्याचा नको विचार करू. बाळूमामा आता संसाराला लागले ना व. झालं तर मग. मला ठाव आहे तुम्हाच नाही तर चारा खायला मिळत नाही. पर आता काळजी करू नका, आपण लवकरच जाणार आहोत. तिकडे लय चारा मिळेल खाया तुम्हास. अरे बाळू, अरे मेंढ्या संग कुठं कोणी बोलतंय होय? अरे म्या बोलतोच की. हा, त्या बी बोलतात माझ्या संग. असं बोलायला लाव बघू. आधी तू त्यांच्या संग बोलाय शिक, म्हणजे त्यांचं म्हणणं कळेल तुला आपोआप. नग बाबा नग. अरे इथं माणसं माणसाला बोला ना, आणि तू मेंढ्यांसंग बोलायला लावतोस होय? अरे एवढ्यात मेंढ्या आहेत ना हो पुढं. हा हा हाय हाय. हा बरं बाळू, हे घे हे घे. हे काय आहे? अरे तुझ्या आईनं दिले आहेत लाडू, आहेत तुझ्यासाठी. अरे काय सांगतोस? हा ये चांगलं केलं गाड्या. अरे आईच्या हातचं खायला मिळणं म्हणजे जगातली सगळ्यात चांगली गोष्ट आहे बघ. वय वय खरंय. मी तुझ्या संग येणार आहे असं सांगितलं त्यासनी, मग त्यांनी दिलं. बरं केलंस गाड्या. तात्या, तुम्हाला लाडू आणून दिलंस ना व. आता म्या तुला मेंढ्यांसंग बोलायला शिकवतो. नग बाबा नग. मला फक्त तुझ्या संग ठेवून घे. म्हणजे तू काय खरंच येणार आहेस माझ्या संग? आणि मग मी बोललो होतो ना तुला, विसरला होय तू? विसरलो नाही, हाय ठाव मला. हा. मला वाटतं नुसतंच बोलला तू. कुठले येतोय तवा? अरे नाही येऊन कसं चालन बाळू. आता मी ठरवलं आहे काम करायचं बाबा. अरे मग ये की मग. मला काय अडचण आहे का तवा? हा
आता 2-4 दिवस इथं हिंडवायच्या आहेत मेंढ्या, मग जाऊ आपण. हा जाऊ म्हणजे कुठं जायचं आहे? अरे इथं मेंढ्यासनी चारा नाही. हा? हा. अरे एवढा समजा चारा आहे इथं, चारा नाही म्हणतो तू, हे काय? अरे कमी हाय यो, समजा गावातली गुरं इथंच येतात चारा. आणि येऊन दे की मग, त्याला काय होतंय? बरं इथं नाही मग कुठं जायचं डोसक्यात आहे? इजापूरला जायचं. अरे देवा, इजापूरला